Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in mechanical engineering at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I'm going to teach you subject automobile engineering. We are going to start our unit number second, and this is a lecture number first. ठीक आहे, तर आपण जो काय आपला दुसरा युनिट आहे तो आपण चालू करत आहोत. तर याच्यामध्ये दुसऱ्या युनिटचं नाव आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम आणि याचं जे काय वेटेज आहे ते 14 मार्काचं वेटेज असणार आहे. तर आपण आपला आजचा जो काही दुसरा युनिट आपण तो स्टार्ट करत आहे. तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे काय असतं त्याची डेफिनेशन आपण बघणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे पार्ट्स असणार आहेत ते बघणार आहोत. त्याचबरोबर पर्पज ऑफ ट्रान्समिशन सिस्टम, तसा ट्रान्समिशन सिस्टमचा काय पर्पज आहे ते आपण या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत. त्याच पद्धतीनं कोणकोणत्या टाईपच्या ट्रान्समिशन सिस्टम आहेत, तर 3 टाइप्स ऑफ ट्रान्समिशन सिस्टम जे आहेत ते आपण या आजच्या यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण वन बाय वन बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया ट्रान्समिशन सिस्टम. तर ट्रान्समिशन सिस्टमला आपण कशा पद्धतीने डिफाईन करणार आहे, तर बघा इंजिन जे काय तुमचं प्राइम मूव्हर आहे जे पॉवर जनरेट करणार आहे. मग इंजिन कडून आलेली जी काय पॉवर आहे ती तुमच्या ड्रायव्हिंग व्हील्स पर्यंत न्यायला आपल्याला एक सिस्टम लागत असते आणि त्या सिस्टमच्या थ्रू आपण इंजिन मध्ये तयार झालेली पॉवर, इंजिनच्या आउटपुट शाफ्टची जी काय पॉवर आहे ती आपण ड्रायव्हिंग व्हील्स पर्यंत नेत असतो. मग ही जी काय सिस्टम असती जी इंजिन पासून आलेली पॉवर ड्रायव्हिंग व्हील पर्यंत नेण्याचं काम करत असती, त्या सिस्टमला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन ॲज अ ट्रान्समिशन सिस्टम. मग बघा जर डेफिनेशन करायला गेलं तर आपण कसं म्हणू शकतो, अ सिस्टम which transmit the engine power. ठीक आहे, a system which transmit the engine power to driving wheels through various components like clutch, gearbox and differential is called as transmission system of the automobile. तर इंजिन पासून जी काय आलेली पॉवर आहे ती आपण ड्रायव्हिंग व्हील्स पर्यंत नेत असतो आणि हे जे काय मेकॅनिझम असतं ह्या पूर्ण मेकॅनिझमला आपण ट्रान्समिशन सिस्टम म्हणत असतो. आणि याच्या मेकॅनिझम मध्ये मेनली तुमचा क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट आणि डिफरन्शियल हे सगळे पार्ट्स याच्यामध्ये येत असतात. तर बघा एका इमेज मध्ये जर बघायला झालं तर तुमचं इथे इंजिन असणार आहे आणि इंजिन कडून जो काय आउटपुट आलेला शाफ्ट तो इथं असणार आहे. तर तिथून तुमचं जो काय असेल तर बघा क्लच असणार आहे, ट्रान्समिशन सिस्टम मध्ये तुमचा गिअरबॉक्स असणार आहे, हा तुमचा प्रोपेलर शाफ्ट असणार आहे, त्याच्यामध्ये युनिव्हर्सल जॉईंट्स असतील, डिफरन्शियल असणार आहे आणि रिअल व्हील असणार आहे. तर इंजिन पासून जी काय पॉवर तयार झाली आहे ती पॉवर आपल्याला रिअल व्हील पर्यंत न्यायची आहे, रिअल ऍक्सिल पर्यंत न्यायची आहे. मग त्याच्यामध्ये जे काय सगळे हे कॉम्पोनंट असणार आहेत हे सगळे तुमच्या ट्रान्समिशन सिस्टम मध्ये येणार आहेत. आणि ही जे सिस्टम ट्रान्सफर करणार आहे त्याला आपण ट्रान्समिशन सिस्टम असं म्हणणार आहोत. जर आपण लाईन डायग्राम बघायला गेली तर बघा कशा पद्धतीने येणार आहे. तर हा एक आपला लेआउट आहे व्हेकलचा, ज्याच्यामध्ये इंजिन तुमचं फ्रंटला इन्स्टॉल केलेलं आहे. फ्रंटला इन्स्टॉल आहे इंजिन, इंजिन कडून जे काय पॉवर आउटपुट आहे ते तुमच्या पहिल्यांदा क्लचला येईल, क्लच नंतर ते गिअरबॉक्सला येईल, गिअरबॉक्स नंतर युनिव्हर्सल जॉईंट आहे, हा प्रोपेलर शाफ्ट असणार आहे. प्रोपेलर शाफ्टच्या इथं काय केलं तुमचा युनिव्हर्सल जॉईंट आहे, युनिव्हर्सल जॉईंटच्या मध्ये स्लायडिंग जॉईंट्स आहेत, परत दुसरा युनिव्हर्सल जॉईंट आहे, त्यानंतर डिफरन्शियल आहे आणि डिफरन्शियल नंतर रिअर ऍक्सेल आहे आणि रिअर ऍक्सेल नंतर तुमचं रिअर व्हील असणार आहे. तर अशा पद्धतीनं तुमचा पॉवर ट्रान्समिटरचा जो काय फ्लो आहे तो असा स्टेप बाय स्टेप होत येणार आहे. तर इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, युनिव्हर्सल जॉईंट, स्लिपिंग जॉईंट्स, दुसरा युनिव्हर्सल जॉईंट असेल, डिफरन्शियल असेल आणि रिअर व्हील असेल. तर अशा पद्धतीने तुमचा जो काय पॉवरचा फ्लो आहे तो अशा पद्धतीनं इंजिन पासून तुमच्या रिअर व्हील पर्यंत, रिअर ऍक्सेल पर्यंत येणार आहे. आणि जी सिस्टम हे ट्रान्सफर करायचे काम करत असतं त्या सिस्टमला आपण म्हणत असतो इट इज नोन ॲज अ ट्रान्समिशन सिस्टम. तर मग काय आपल्याला गरज पडली की ट्रान्समिशन सिस्टम बसवायची आपल्याला काय गरज पडली, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघा पर्पज जर बघायला गेलं तर याच्यामध्ये बेसिकली जर बघायला गेलं तर बघा की जे काही इंजिन पासून आलेली जे काही पॉवर आहे ते डायरेक्टली आपण हे सगळं मधलं न घेता, म्हणजे गिअर बॉक्स न बसवता, क्लच न बसवता, तर आपण डायरेक्टली मागं का कनेक्ट केले नाही. तर त्याच्यामध्ये काय पर्पज आहे बघा, जर सगळ्यात महत्वाचा पर्पज जे काय आहे, इंजिन जे काय रन होत असतं त्यावेळी इंजिनचा जो मिळणारा टॉर्क आहे तो काय असतो, ऍट द स्टार्टिंग ऑफ द इंजिन द टॉर्क इज लोअर. मग ज्या पद्धतीने त्याची स्पीड वाढत जाईल, ऍज स्पीड इज इन्क्रीजेस टॉर्क इज ऑल्सो इन्क्रीजेस, आणि तो टॉर्क वाढत वाढत जाणार आणि एका ठराविक आरपीएमला तो मॅक्सिमम असणार आणि पुन्हा तो टॉर्क काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. म्हणजे बघा यातलं काय कन्क्लूड करू शकतो, इंजिन ज्यावेळी आपण स्टार्ट करतो त्यावेळी सुरुवातीला त्याचा टॉर्क कमी असणार आणि ज्याप्रमाणे त्याचं स्पीड वाढत जाईल त्याप्रमाणे त्याचा टॉर्क वाढणार आहे आणि एका ठराविक पॉईंटला गेल्यानंतर तो टॉर्क मॅक्सिमम असणार आणि तिथून परत त्याचा टॉर्क काय होणार आहे, कमी होणार आहे. तर बघा एका इमेजच्या मदतीने ते आपण बघूया. टॉर्क इंजिनचा ग्राफ जर आपण बघितला तर ह्या ऍक्सिस वरती तुमचा टॉर्क दिलेला आहे आणि ऍक्सिस वरती इंजिनचा आरपीएम दिलेला आहे. तर स्टार्टिंगला बघा
तर तुमचं काय होतंय, इथे टॉर्क कमी आहे आणि त्या रिस्पेक्टिव्ह तुमचं स्पीड देखील ऍट द स्टार्टिंग स्पीड कमी आहे. मग जसं तुमचं स्पीड वाढत जाईल त्याप्रमाणे टॉर्क वाढत चाललेला आहे. ठीक आहे, जसं स्पीड वाढत जाईल त्याप्रमाणे टॉर्क वाढत चाललेला आहे. आणि एका मॅक्सिमम स्पीडला, म्हणजे ह्या केसमध्ये जर आपण बघितलं तर 2500 RPM ला तुमचा मॅक्सिमम टॉर्क इथे तुम्हाला मिळतोय, जो त्याला आपण पीक टॉर्क म्हणत असतो. आणि त्याच्या जर आपण पुढे गेलो तर टॉर्क काय होतो, ड्रॉप होत असतो. मग इंजिनला जी काय आपण मॅक्सिमम पॉवर आपल्या व्हेकलला देणार आहे, तर ती आपण स्टार्टिंगला डायरेक्टली हाय टॉर्क देऊ शकत नाही. त्यामुळेच आपल्याला काय करावं लागलं, आपल्या ट्रान्समिशन सिस्टमचा इंट्रोडक्शन करावं लागलं. मी ज्यावेळी हा जो काही इंजिन आहे तो मॅक्सिमम टॉर्क तर आपला 2,500 RPM वरती प्रोड्यूस करणार आहे. मग स्टार्टिंगला हे आपण RPM अचीव्ह करू शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, जर व्हेकल स्टेशनरी असेल तर त्यावेळी आपल्याला जास्त टॉर्क द्यावा लागतो. ठीक आहे, त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी. त्याचबरोबर काही हिल एरिया असेल, ठीक आहे, क्लाइंब करायचं असेल आपल्याला एरिया स्लोप, तर त्यावेळी आपल्याला जास्त टॉर्क द्यावा लागतो. ऍक्सिलरेशन द्यायचं असेल त्यावेळी जास्त टॉर्क द्यावा लागतं. मग हे जे काय टॉर्कचं व्हेरिएशन आहे ते आपण अचीव्ह करत असतो आपल्या ट्रान्समिशन सिस्टमनं, आपल्या गिअर बॉक्सनं. म्हणून आपल्याला ट्रान्समिशन सिस्टमची गरज पडत असते. तर बघा, पर्पज ऑफ द ट्रान्समिशन म्हणलं तर आपण काय बघू शकतो, द पर्पज ऑफ ट्रान्समिशन इज टू प्रोव्हाइड हाय टॉर्क ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग. तर स्टार्टिंगला जो काय आपल्याला हाय टॉर्क आहे तो आपल्याला आपल्या ट्रान्समिशन सिस्टममुळे मिळणार आहे. त्याचबरोबर हिल क्लाइंब, म्हणजे आपल्याला वरती जर काही हे असेल, स्लोप असेल, जर चढायचं असेल तर त्यावेळी आपल्याला हाय टॉर्कची गरज असणार आहे. त्याचबरोबर एक्सेलरेशन असेल किंवा पुलिंग द लोड असेल, जर आपल्याकडे लोड असेल गाडीमध्ये जास्त, त्यावेळी देखील आपल्याला हाय टॉर्कची गरज पडणार आहे. वेन अ व्हेकल इज स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, हाय क्लाइंबिंग फॉर एक्सेलरेशन मीटिंग अदर रेजिस्टन्स, हाय ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज रिक्वायर्ड. म्हणजे हाय ट्रॅक्टिव्ह एफर्ट लागतो, म्हणजेच काय लागतो आपल्याला, हाय टॉर्क लागत असतो. दिस टॉर्क इज ऑब्टेन्ड बाय चेंजिंग द सेट ऑफ गिअर्स इन द गिअर बॉक्स. मग हा काही जो टॉर्कचा व्हेरिएशन आहे तो आपण कशाच्या मदतीने अचीव्ह करत असतो, विथ द हेल्प ऑफ गिअर बॉक्सच्या मदतीने आपण अचीव्ह करत असतो. की ज्या पद्धतीचं कंडिशन आहे त्या पद्धतीचा गिअर आपण काय करत असतो, शिफ्ट करत असतो, तो घेत असतो आणि त्याप्रमाणे आपली व्हेकल रन होत असते. दिस गिअर बॉक्स हेल्प्स टू चेंज द टॉर्क और ट्रॅक्टिव्ह एफर्ट रिक्वायर्ड ऍज पर व्हेरिंग द ड्रायव्हर्स कंडिशन ऑन व्हेकल. तर ज्या पद्धतीच्या कंडिशन चेंज होतील त्याप्रमाणे तुमचं काय असणार आहे, गिअर बॉक्स तो काम करणार आहे. तर हे आहे. त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं ट्रान्समिशन सिस्टमचं फंक्शन आहे, ज्यावेळी आपल्या व्हेकलला न्यूट्रल पोझिशन, ठीक आहे, न्यूट्रल पोझिशन म्हणजे आपला क्लच एंगेज आहे, इंजिन चालू आहे, त्यावेळी आपली जी काय सिस्टीम आहे ती न्यूट्रल करून आपण काय करतोय, ट्रान्समिशन डिस्कनेक्ट करतोय. तर हे एक महत्वाचं फंक्शन आहे ट्रान्समिशन सिस्टमचं, की तुमची व्हेकल काय होती, आपण न्यूट्रल पोझिशनला अचीव्ह करू शकतो. त्याचबरोबर अजून एक त्याचं महत्वाचं फंक्शन आहे, त्याचा पर्पज आहे की तुमच्या व्हेकलला रिव्हर्स गिअरिंग करायचं असेल, ठीक आहे, रिव्हर्स गिअरिंग करायचं असेल तर ते देखील काम कोण करणार आहे, तुमची ट्रान्समिशन सिस्टम करणार आहे, बाय एंगेजिंग द रिव्हर्स गिअर. तर आपण आपल्या गिअर बॉक्स मधनं रिव्हर्स गिअर सिलेक्ट करून आपण काय करू शकतो, व्हेकलला रिव्हर्स घेऊ शकतो. तर हे सगळे काय आहेत, इम्पॉर्टन्स त्याचे पर्पज आहेत, ट्रान्समिशन सिस्टमचं फंक्शन आहे ट्रान्समिशन सिस्टमचा. जर मग टाइप्स ऑफ ट्रान्समिशन सिस्टम बघायला गेलं तर बघा, बेसिकली आपण ट्रान्समिशन सिस्टम जर क्लासिफाय करायला गेलं तर बघा, ट्रान्समिशन सिस्टम इज क्लासिफाईड ऍज, तर त्याच्यामध्ये 3 पद्धतीने त्या ट्रान्समिशन सिस्टम असणार आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ ट्रान्समिशन सिस्टम. तर ते 3 टाइप कोणकोणते असणार आहेत, तर पहिला ट्रान्समिशन सिस्टम आहे मॅन्युअली ऑपरेटेड सिलेक्टिव्ह ट्रान्समिशन सिस्टम, दुसरा आहे ओव्हरड्राईव्ह, त्यालाच आपण सेमी ऑटोमॅटिक म्हणणार आहोत, आणि तिसरा आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम. तर याच्यामध्ये बघा, लॉजिकली इथे तुम्हाला इझिली समजून जाईल की जे काही ट्रान्समिशन होणार आहे, म्हणजेच इंजिन कडून आलेली पॉवर आपण रिअर व्हीलला देणार आहे, तर ही कशा पद्धतीने देऊ शकतो, तर ती 3 प्रकारे देऊ शकतो. त्यामध्ये पहिले असणार आहे मॅन्युअली ऑपरेटेड, दुसरं असणार आहे सेमी ऑटोमॅटिक, आणि तिसरं असणार आहे ऑटोमॅटिक. तर या 3 शब्दावरूनच तुम्हाला समजत असेल की मॅन्युअली ऑपरेटेड म्हणजे काय असणार आहे, आपण क्लच आणि गिअर बॉक्स जो आहे तो आपण काय करणार आहे, मॅन्युअली ऑपरेट करणार आहे अकॉर्डिंग टू अवर वर्किंग कंडिशन. ज्या पद्धतीनं व्हेकलची कंडिशन आहे, रोडची कंडिशन आहे, त्याप्रमाणे आपण आपले जे काय आहे ते गिअर शिफ्ट करणार आहोत, हे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. सेमी ऑटोमॅटिक मध्ये काय होणार आहे, तर मोस्ट ऑफ द सेमी ऑटोमॅटिक मध्ये आपण काय करत असतो, क्लचचं जे काय ऑपरेशन आहे ते ऑटोमॅटिक होत असतं, पण आपल्याला गिअर जो आहे तो अकॉर्डिंग टू द कंडिशन आपल्याला शिफ्ट करावा लागतो. आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये काय असणार आहे, तर दोन्हीही गोष्टी ज्या काय आहेत त्या पूर्णपणे फुल्ली ऑटोमॅटिक होणार आहे. तर आपण काय करूया, 1 बाय 1 त्याच्यामध्ये डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया तर मॅन्युअल ट्रान्समिशन. तर मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आता आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे कसं असणार आहे, ज्या पद्धतीची रोडची कंडिशन आहे त्या रोडच्या कंडिशन नुसार तुम्हाला क्लच आणि गिअर बॉक्स हे दोन्हीही ऑपरेट करावे लागणार आहेत.
त्या पद्धतीला आपण म्हणत असतो मॅन्युअली ऑपरेटेड सिलेक्टिव्ह ट्रान्समिशन किंवा मॅन्युअल ट्रान्समिशन असं म्हणत असतो. तर बघा आपल्याला कसं बघता येईल, तर इन दिस टाईप वी सिलेक्ट टाईप ऑफ गिअर रिक्वायर्ड फॉर स्पेसिफिक वर्किंग कंडिशन ऑफ ड्रायव्हिंगची जी काय वर्किंग कंडिशन आहे, रोडची वर्किंग कंडिशन आहे, त्याप्रमाणे आपला जो काय स्पेसिफिक गिअर आहे तो आपण सिलेक्ट करत असतो. तर ह्याच्यामध्ये मग आपण काय करणार आहे, तर मेनली जे तुमचे दोन गिअर बॉक्स आपण वापरत असतो, कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स अँड सिंक्रोमेश गिअर बॉक्स. तर आपण दोन पद्धतीचे गिअर बॉक्स इथे वापरत असतो. द गिअर बॉक्स युज्ड इन दिस सिस्टम इज कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स असेल किंवा सिंक्रोमेश गिअर बॉक्स असेल. तर बघा इथे एक अॅनिमेशन आहे, तर त्या अॅनिमेशनच्या मदतीने देखील आपल्याला समजून जाईल. तर इथे इंजिन आहे, इंजिनचा जो काय आउटपुट शाफ्ट आहे तो आपण काय केलाय, क्लचला कनेक्ट केलेला आहे. फ्लायव्हील आहे पहिल्यांदा, फ्लायव्हील नंतर क्लच आहे आणि क्लच नंतर गिअर बॉक्स आहे. गिअर बॉक्स नंतर पुढचा पार्ट असणार आहे. तर आपण काय करू शकतो याच्यामध्ये, तर इंजिनकडनं आलेली पॉवर आपण काय करतोय, आपल्याला वर्किंग कंडिशन नुसार आपला क्लच प्रेस करून क्लच डिसएंगेज करतोय आणि डिसएंगेज नंतर ज्या पद्धतीची वर्किंग कंडिशन आहे त्या पद्धतीचा गिअर आपण घेऊन काय करत असतोय, आपल्या व्हेकलची ट्रान्समिशन सिस्टम काम करत असणार आहे. तर हे झालं तुमच्या मॅन्युअल ऑपरेटेड सिस्टीम बद्दल, मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टीम बद्दल. सेकंड जे आपण बोललो, तर बघा सेकंड मध्ये काय येणार असणार आहे, ओव्हरड्राईव्ह. याचा अर्थ काय होतो, सेमी ऑटोमॅटिक सिस्टम. तर सेमी ऑटोमॅटिक सिस्टम मध्ये काय असणार आहे की तुमचा जो क्लच आहे तो जनरली ऑटोमॅटिक मध्ये ऑपरेट होईल, पण तुम्हाला गिअर जो आहे तो तुमच्या वर्किंग कंडिशन नुसार तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे. तर बघा इट इज अ सेमी ऑटोमॅटिक टाइप युज्ड इन कंजंक्शन विथ अ सिलेक्टिव्ह ट्रान्समिशन. तर आपण सिलेक्टिव्ह ट्रान्समिशन सारखंच असणार आहे, पण क्लचचे जे काय ऑपरेशन आहे ते कसं असणार आहे, ते ऑटोमॅटिकली असणार आहे. पण तुम्हाला तुमचा जो काय गिअर आहे तो काय करावा लागेल, मॅन्युअली शिफ्ट करावा लागणार आहे. ठीक आहे. आता तिसऱ्या पार्टकडे जर आपण गेलो, तर तिसरा पार्ट जो सांगतोय ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम ज्या आता बऱ्याचशा मॉडर्न कारमध्ये येत आहेत, मॉडर्न कारमध्ये आता बरेचशा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम येत आहे की ज्याच्यामध्ये बघा बेसिकली त्याच्यामध्ये दोनच पेडल असणार आहे. तर जनरली आपण ज्यावेळी बघत असतो तर व्हेकलमध्ये 3 पेडल असतात, एक क्लच पेडल असतो, एक ऍक्सिलरेटर पेडल असतो आणि दुसरा ब्रेकिंग पेडल असतो. तर ज्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या ज्या आता मॉडर्न व्हेकल्स येत आहेत त्याच्यामध्ये फक्त 2च पेडल असणार आहेत, एक ब्रेक पेडल आणि दुसरा आहे तुमचा ऍक्सिलरेटर पेडल. तर त्याच्यामध्ये क्लच पेडल हे पूर्णपणे इलिमिनेट केलेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी असे काय आपण त्याच्यामध्ये डिव्हाइस बसवणार आहोत की त्याच्यामध्ये मग सीव्हीटी सिस्टम असेल, कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन सिस्टम असेल, जी मोस्टली तुमच्या टू व्हीलर मध्ये वापरली जाते. त्याचबरोबर आपण टॉर्क कन्व्हर्टर वापरणार, इपिसायक्लिक गिअर ट्रेन वापरणार. तर याच्यामध्ये काय होणार आहे बघा, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये तुमचं जे काय सगळं ऑपरेशन आहे ते काय होणार आहे, ऑटोमॅटिकली होणार आहे. तर बघा इन मॉडर्न कार्स आर प्रोव्हाइडेड विथ द ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. आता जे काय मॉडर्न कार आहेत त्या काय आहेत, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 3 to 7 फॉरवर्ड स्पीड अँड 1 रिव्हर्स स्पीड रेशो. याच्यामध्ये जनरली 3 ते 7 हे फॉरवर्ड गिअर्स असणार आहेत आणि एक 1 रिव्हर्स गिअर असणार आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन डिफरंट रेशोज बिटवीन इंजिन, क्रँकशाफ्ट अँड व्हील्स आर अचीव्ड बाय ऑटोमॅटिक बाय यूज ऑफ हायड्रोमॅटिक ड्राईव्ह और टॉर्क कन्व्हर्टर. तर आपण काय करणार आहे, टॉर्क कन्व्हर्टरचा वापर करणार आहोत आणि त्या टॉर्क कन्व्हर्टरचा वापर करून आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपलं अचीव्ह करणार आहोत. तर बघा पुढे काय म्हणतो, ड्रायव्हर डू नॉट नीड टू शिफ्ट द गिअर्स व्हाईल ड्रायव्हिंग द व्हेकल. तर ड्रायव्हरला कोणत्याही पद्धतीचा गिअर शिफ्ट करावा लागणार नाही. हे जे काय ऑपरेशन होणार आहे ते सगळं कसं होणार आहे, इथे ऑटोमॅटिकली ते होणार आहे. तर आपण जर एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर बघा याच्यामध्ये एक बेसिक एक्झाम्पल मी दाखवतोय. इथं सीव्हीटी सिस्टम दिसते तुम्हाला. सीव्हीटी याचा अर्थ होतोय कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन. तर जनरली ते टू व्हीलरच्या बाबतीत आपण वापरत असतो, ऍक्टिवा ह्या गाडीमध्ये असले आपण सिस्टम वापरत असतो. आणि नंतर जो आहे तो टॉर्क कन्व्हर्टर आहे. तर डिटेलमध्ये जे काय टॉर्क कन्व्हर्टर मध्ये काय असणार आहे, एक इम्पेलर, स्टेटर आणि टर्बाईन असणार आहे. तर याचं जे काही डिटेलमध्ये ऑपरेशन आहे ते आपण ज्यावेळी गिअर ट्रान्समिशन सिस्टम शिकणार आहोत तर त्याप्रमाणे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर 3 टाईपच्या ऑटोमॅटिक सिस्टम आपण बघितल्या, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम बघितल्या. त्याच्यामध्ये पहिला टाईप होता तुमचा मॅन्युअल ऑपरेटेड होता, दुसरा होता सेमी ऑटोमॅटिक आणि तिसरा आहे ऑटोमॅटिक. तर मॅन्युअली मध्ये काय असणार आहे, तुमची जी काय ट्रान्समिशन सिस्टमचे जे काय फंक्शन्स आहेत ते तुम्हाला मॅन्युअली ऑपरेट करावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल क्लच असेल, गिअर बॉक्स, तुम्हाला गिअर शिफ्टिंग असेल तर ते मॅन्युअली करावं लागणार आहे. दुसऱ्यामध्ये आपण बघितलं सेमी ऑटोमॅटिक, ज्याला ओव्हरड्राईव्ह आपण म्हणतो. तर सेमी ऑटोमॅटिक काय आहे, मॅन्युअल सारखं सिस्टम असणार आहे पण त्याच्यामध्ये काही गोष्टी ऑटोमॅटिक होत असणार आहेत, जसं की तुमचं क्लचचं जे काय ऑपरेशन आहे ते ऑटोमॅटिक होणार आहे पण तुम्हाला गिअर जो काय तो शिफ्ट करावा लागणार आहे. आणि तिसरी जी मेथड आहे त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. याच्यामध्ये क्लच असेल किंवा तुमचा गिअर बॉक्स असेल
गिअर शिफ्टर असेल तर तो देखील तुमचा काय होणार आहे, ऑटोमॅटिक ऑपरेट होणार आहे, की ज्याच्यामध्ये मेनली आपण टॉर्क कन्व्हर्टर असेल, इपिसायक्लिक गिअर ट्रेन असेल, अशा फीचरचा वापर करून आपली जी काय सिस्टम असेल ते आपण काय बनवत असतो, ऑटोमॅटिकली बनवत असतो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे काय असतं, त्याचबरोबर पर्पज ट्रान्समिशन सिस्टमचे काय आहेत, आणि 3 इन जनरल कोणते ट्रान्समिशन सिस्टमचे टाइप्स आहेत ते आपण ते स्टडी केलेले आहेत. तर वन बाय वन आता काय करूया, ट्रान्समिशन सिस्टम मधले जे काही एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट्स येणार आहे तुमचा क्लच. ठीक आहे. क्लच येईल, गिअर बॉक्स येईल, नंतर प्रोपेलर शाफ्ट येईल, युनिव्हर्सल जॉईंट प्रोपेलर शाफ्ट येईल, त्याचबरोबर मग तुमचा रिअर डिफरन्शियल येईल, रिअर ऍक्सिल येईल. तर आपण काय करणार आहोत, वन बाय वन हे या ट्रान्समिशन सिस्टम मध्ये आपण ते स्टडी करणार आहोत. तर इथून पुढचा जो काय पार्ट आहे तो आपण काय करूया, तर क्लचचा आपण डिटेलमध्ये स्टडी करूया. ओके, ठीक आहे. थँक्यू.